नमस्कार आपल्या सर्वांना। मी माझा पहिला व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओ बनवत असताना मी काही गोष्टींची काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझं बोलणं त्यासोबतच पहिला व्हिडिओ असल्यामुळे काही गोष्टी चुकू शकतात, त्या मला तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून सांगा अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि त्यानंतर मला हा व्हिडिओ बनवून याच्यात काही बदल द्यायचे असेल किंवा मला नवीन अपडेट द्यायचे असेल तर त्याच्यासाठी माझा पहिला पॉईंट आहे की मला सबस्क्रायबरची जास्त आवश्यकता आहे। माझे सबस्क्राईब वाढले पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करेल। त्याच्यानंतर मी ज्या काही माझ्याकडनं सरकारी योजना आहेत त्याची माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे। जसं की महाडीबीटी झालं, त्याच्यानंतर ती काय कामगार योजना झालं, त्याच्यानंतर ॲग्रिस्टॅग झालं, 7/12 झालं, अशा काही महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल। तरी आपण स्क्रीनवर हा थोडासा त्याचा डेमो घेऊन ते दाखवू आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर पण करा आणि त्याच्यासोबत सबस्क्राईब पण करा। म्हणजे मला जेवढे जास्त सबस्क्रायबर मिळतील त्या सबस्क्रायबरच्या हिशोबाने मी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन। जसं की बघा, ही बांधकाम कामगारची साईट आहे। याच्या माध्यमातून ज्या बांधकाम कामगार यांची नोंदणी होत असते त्यांना अनेक अशा सुविधा सरकारकडून भेटतात, ज्यामध्ये की आपल्याला रिन्युअल करता येतं, त्याच्यानंतर क्लेम करता येतो, त्याच्यानंतर नवीन फॉर्म भरता येतो। हे इथं नवीन क्लेमचं ऑप्शन दाखवतं। हे बघा, ही नोंदणी करता येते नवीन। त्याच्यानंतर जे आहे की मी माझी नोकरी म्हणजे जे काय मुलांना गव्हर्मेंट नोकरीसाठी माहिती आवश्यक असते त्याच्या संदर्भात देखील मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। कोणती भरती आपली निघली आहे, त्याचा फॉर्म कसा भरायचा आहे। त्याच्यानंतर हे बघा, शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत की जे ॲग्रिस्टॅग, आता सध्या त्याच्यावरती पीक विमा, त्याच्यानंतर दुष्काळ, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या ॲग्रिस्टॅग याच्या माध्यमातून म्हणजे फार्मर ID कार्ड, याला थोडक्यात असं म्हणलेलं आहे की शेतकरी ओळखपत्र, त्याच्या संदर्भातली काही माहिती मी इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यासाठी जे CET सेल वगैरे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं जे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्टचं जे पोर्टल आहे त्याच्यावरील काही महत्त्वाची माहिती, त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या बाबतीत 7/12 वगैरे, आधार कार्ड, ह्या ज्या काही ऑनलाईनच्या माध्यमातून गोष्टी करता येतात त्यांचा उल्लेख मी ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे। धन्यवाद। आपण माझ्या चॅनलला चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो। माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकल्यास त्यात दुरुस्ती मी करेल। आपण त्याची काही माहिती असेल किंवा तुम्हाला काही त्याच्यात चूक वाटली तर ती मला कमेंटमध्ये कळवा, त्यात मी बदल करून पुढील येणारा व्हिडिओ नक्कीच चांगला बनवण्याचा प्रयत्न करेल। जय शिवराय, जय महाराष्ट्र।